नमस्कार सर्वांना. जय आदिवासी. मी मनोहर दुलाजी मोहरे आज उलगुलान एक साहित्यिक चळवळ या कार्यक्रमात आदिवासी समाज जीवन आणि वनसंपत्ती याविषयी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सखाराम डाखोरे यांनी या कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून आदिवासी समाज बांधवांना एकत्रित आणण्याचा अत्युत्तम असा योग साधलेला आहे. आदिवासींच्या विचारांचे आदान प्रदान घडवून आणलेले आहे. आदिवासी साहित्य, संस्कृती, रीतिरिवाज, परंपरा, जनजीवन अशा सर्वांगाने व्यापलेले विषय घेऊन अनेक वक्त्यांना, विचारवंतांना, साहित्यिकांना संधी दिली आहे. मग यामध्ये सीताराम जोशी असतील, त्याच्यानंतर प्राध्यापक डॉक्टर कृष्णा भावारी, हनुमंत भावारी, अमोल वाघमारे अशा अनेक विचारवंतांनी, तुकाराम रोंगटे या विचारवंतांनी आतापर्यंतचे विचार व्यक्त केलेले आहेत. आजपर्यंत 79 वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आणि आज या व्याख्यानमालेचे 80वे पुष्प गुंफण्यासाठी मी आपणासमोर या ठिकाणी माझे विचार व्यक्त करणार आहे. यापुढेही ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरूच राहील आणि लवकरच या व्याख्यानमालेचे शतक पूर्ण होईल अशी मला आशा आहे. आणि म्हणूनच ही व्याख्यानमाला ज्यांनी घडवून आणली आहे असे प्राध्यापक, या उलगुलान साहित्यिक चळवळीचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर सखाराम डाखोरे सर यांना सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि डोंगर रांगाने वेढलेले, वनसंपत्तीने नटलेले पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील फुलवडे हे माझे गाव. सध्या डेंबे धरणामुळं हे गाव विस्थापित आहे. तरी पण माझे संपूर्ण बालपण, शिक्षण आणि आत्तापर्यंतचं जीवन या आदिवासी खेड्यात व याच परिसरात गेलेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे आदिवासी समाज जीवन, वनसंपत्ती, पर्यावरण, निसर्ग यांना मी यांचा जवळून अभ्यास, याचा जवळून अनुभव घेतलेला आहे. आदिवासी आणि निसर्ग, आदिवासी आणि जंगल, आदिवासी आणि पर्यावरण असा संबंध वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या आजपर्यंत अवाह्यतपणे सुरू आहे. निसर्गाने आदिवासींना भरभरून दिले आहे आणि आदिवासींनीच खऱ्या अर्थाने निसर्गाचे जतनही केले आहे. निसर्गातील या वनसंपत्तीवरच आदिवासींचे जीवन अवलंबून आहे. परंतु या वनसंपत्तीचा उपयोग स्वतःचे जीवनमान उंचवण्याकरता केला, वनसंपत्तीचे सुयोग्य नियोजन केले तर आदिवासी समाजामधील बेरोजगारी, कुपोषण, दारिद्र्य, स्थलांतर, गरिबी, शिक्षणाचा अभाव यांसारख्या ज्या परंपरागत समस्या आहेत, या समस्या दूर करता येतील आणि गावागावात, वाड्या वस्त्यांवर, पाड्या तांड्यांवर भौतिक व मूलभूत सुविधा उपलब्ध दिसतील. आदिवासींचे जीवन हे एक चांगल्या प्रकारे उंचावेल. कोणाची नोकरी, कोणाची चाकरी किंवा कोणाची गुलामगिरी करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. आदिवासी हा जंगलचा राजा आहे आणि या वनसंपत्तीचा चांगल्या प्रकारे त्याने उपयोग केला, व्यापारी दृष्टीने उपयोग केला तर निश्चितच हा आदिवासी आज अभिमानाने जगेल. आदिवासी हाच खरा इथला मालक आहे. वनसंपत्तीचे रक्षण आणि जतन हे आज तागायत आदिवासींनीच केलेले आहे आणि म्हणूनच या वनसंपत्तीवर आदिवासींचा हक्क आहे, आदिवासीचा अधिकार आहे. पेसा कायद्याने किंवा वनहक्क कायद्याने तो आपल्याला आता अधिक चांगल्या प्रकारे प्राप्त झाला आहे, बहाल झाला आहे. आजचा घडीचा विचार केला तर आज संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीने बेजार असताना
आदिवासी वाड्यां वस्त्यांवर, आदिवासी पाड्यांवर किंवा आदिवासी गावांमध्ये या कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव दिसून आला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आदिवासींची जीवनशैली. मित्रांनो, आदिवासींचे रीतिरिवाज, आदिवासींची संस्कृती या गोष्टी पर्यावरणपूरक आहेत. आता जे शासनाने सांगितलेलं आहे की सामाजिक अंतर ठेवा, गर्दी टाळा, सकस आहार घ्या, विषमुक्त अन्न घ्या, हे पूर्वीपासूनच आदिवासी समाज करत आलेला आहे. कष्टाची कामं करतात, त्यांचं खाणं हे विषमुक्त आहे, रानभाज्यांचा आहारामध्ये समावेश आहे. अशा या सर्व गोष्टींमुळे आजही कोरोनासारख्या महामारीत आदिवासी समाज सुरक्षित आहे. आदिवासींची रोगप्रतिकारक इतरांच्या तुलनेने सक्षम आहे. निसर्गातील वास्तव्यामुळे, निसर्गातील सान्निध्यामुळे त्यांची ऑक्सिजन पातळीसुद्धा इतरांच्या दृष्टीने चांगली आहे. म्हणूनच जगातील प्रगत आणि बड्या देशांनी कोविड-19 पुढे हात टेकले असताना आदिवासी बांधवांनी मात्र हे संकट खंबीरपणे परतवून लावले आहे असे म्हणायला काही हरकत नाही. अनेक आदिवासी वाड्या वस्त्यांवर कोरोनाचे रुग्ण आढळले देखील नाहीत. प्रत्येक गावामध्ये, शहरांचा विचार केला तर हजारोच्या, शेकडो संख्येने, लाखोंच्या संख्येने काही ठिकाणी हे रुग्ण आढळले. परंतु मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की या आदिवासी वाड्या वस्त्यांवर काही मोजक्याच बोटावर मोजण्या इतक्या वाड्या वस्त्यांवर जर विचार केला तर तेथे हे कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत. परंतु अशी गावं अनेक आहेत की तिथे रुग्ण अजिबात आढळलेले नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजेच आदिवासींचा जंगल आणि पर्यावरणाशी असलेला संबंध. पर्यावरण वाचवण्यावर त्यांचा भर आहे, वनसंपत्तीचे जतन करण्यावर त्यांचा भर आहे, त्याचं रक्षण करण्यावर त्यांचा भर आहे. आणि म्हणूनच ही वनसंपत्ती कोणती, तिचा वापर कसा करायचा, ती कोठे मिळते, ती शोधायची कशी आणि तिचे सुयोग्य नियोजन, तिचा वापर, तिचा व्यापार करून आदिवासींनी जर स्वतःचा पर्यायाने गावाचा विकास केला तर निश्चितच या आदिवासींची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे वनसंपत्ती कोणती आहे याचे सविस्तर आणि सखोल असं जर विवेचन करायचं झाल्यास तर आपल्याला त्याचे वर्गीकरण करता येईल. मग ही वनसंपत्ती म्हणजेच वनस्पती, त्याच्यानंतर औषधी वनस्पती आहे, रानभाज्या, रानमेवा, शेतीतून मिळणारी दुर्मिळ पिके, या सर्व गोष्टींचा किंवा जे गवत आहे या गवताचा, प्राणी गौण खनिजे असतील, या सर्व गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. मग वनसंपत्तीचा प्रथमतः आपण जर वर्गीकरणानुसार विचार केला तर या वनस्पती कोणत्या आहेत आणि त्याचा आपल्या आदिवासी जीवनाशी काय संबंध आहे याचा जर विचार केला तर सर्वच वनस्पती या आदिवासींच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. सरपण असेल, घरबांधणी असेल, शेतीची अवजारे असतील, विविध वस्तू असतील, फर्निचर असेल, या सर्व गोष्टींसाठी या वनस्पतींचा आदिवासी उपयोग करतात. त्याचबरोबर या झाडांपासून, या वनस्पतींपासून आपल्याला फळे, फुले, पाने, त्याचप्रमाणे जर पर्यावरणदृष्ट्या विचार केला तर प्राणवायू हा सर्वात महत्त्वाचा घटक त्याच्यापासून मिळत असतो. आणि म्हणूनच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आदिवासींची ही प्रतिकारशक्ती, रोगप्रतिकारशक्ती, ऑक्सिजनची लेवल इतरांपेक्षा जास्त का आहे तर त्यांना प्राणवायू भरपूर मुबलक प्रमाणात मिळतो. आणि म्हणून वनस्पतीचे महत्त्व या समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. या वनस्पतींपासून आदिवासींना काही आर्थिक उत्पन्नही मिळतं, नव त्यांचे जीवन या वनस्पतींवरच अवलंबून असतं. आणि म्हणून ही वनसंपत्ती जतन करणं गरजेचं आहे. मग अशा कोणत्या वनस्पती आहेत, त्याचे फायदे काय, त्याची लागवड कशी करावी, याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आजच्या तरुणांपुढे आपण म्हणतो बेरोजगारी आहे, हाताला काम नाही. परंतु जर विचार केला तर आदिवासी परिसरामध्ये किंवा आदिवासी भाग आहे
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता किंवा देशाचाही विचार करता जिथे जिथे आदिवासी भाग आहे त्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड अशी वनसंपत्ती आहे. या वनसंपत्तीचा जर सुयोग्य वापर केला, नियोजन केलं, तर त्यापासून आपल्याला आर्थिक उत्पन्न होईल आणि आदिवासींचं राहणीमान अतिशय चांगल्या प्रकारे सुकर बनेल. मग या कोणत्या वनस्पती आहेत की ज्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकेल? तर सर्वात प्रथम विचार केला तर बांबू लागवड ही आदिवासींसाठी एक चांगल्या प्रकारची पर्वणी आहे, सुवर्ण संधी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा गावचं जर उदाहरण द्यायचं झालं, मेंढा लेखा, तर या गावाने वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करून या बांबूची लागवड केली आणि बांबूच्या लागवडीतून कोट्यवधीचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे आणि हे संपूर्ण गाव स्वयंपूर्ण झालेलं आहे. मला वाटतं भारतातील हे एकमेव असं खेडं आहे की त्यांनी एक चांगल्या प्रकारे या वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करून त्या ठिकाणी बांबूची लागवड केली आणि त्यापासून गाव स्वयंपूर्ण बनवलं. प्रत्येकाच्या हाताला काम आहे. मग या बांबूपासून आपल्याला अनेक प्रकारच्या वस्तू बनवता येतात. बांबूपासून शोभेच्या वस्तू असतील, घरगुती वस्तू असतील. त्याचप्रमाणे बांबूपासून ज्या काही वेगळ्या वस्तू आहेत त्याच्यावरती आधारित कुटीर उद्योग असतील, कारखान्यासाठी कच्चा माल असेल, या सर्व वस्तू आपल्याला या बांबूपासून आपल्याला मिळतात. मग या बांबूची लागवड कशी करायची, त्याची रोपं कुठे मिळतात, त्याला जमीन कशी लागते, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला कृषी विभागाकडून किंवा ज्या ठिकाणी कृषी अधिकारी असतील, तालुक्याचे कृषी अधिकारी असतील, ग्रामपंचायत ठिकाणी जे कृषी सेवक असतात यांच्या माध्यमातून ते आपल्याला मिळू शकेल. आणि मला वाटतं या तरुणांनी, आदिवासी तरुण आहेत, यांनी जर अशा प्रकारे बांबू लागवडीकडे लक्ष दिलं तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं वनसंपत्तीचं जतन होईल आणि वनसंपत्तीपासून आपल्याला आर्थिक उत्पन्नही मिळेल. त्यानंतर अशी काही जी वनस्पतींची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहे. साग ही सुद्धा आपल्याला आपल्या परिसरामध्ये, आदिवासी भागांमध्ये किंवा डोंगर दऱ्यांमध्ये सागाचं उत्पादन किंवा सागाची झाडं मुबलक प्रमाणात आहेत. आणि मग या सागापासून इमारतीसाठी जे लाकूड असतं, टिकाऊ लाकूड असतं, हे आपल्याला मिळतं. फर्निचरसाठी लाकूड असेल, म्हणजे सर्वच गोष्टींसाठी विशेष करून सागाचं लाकूड हे वापरलं जातं. आणि मग या सागापासून सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं आर्थिक उत्पन्न मिळू शकतं. मध्यंतरी सीताराम जोशी साहेबांशी आणि आमची चर्चा झाली होती की काही ठिकाणी या सागाच्या पानांचा उपयोग पूर्व भागामध्ये ज्या ठिकाणी शेतीमाल असतो त्या माल झाकण्यासाठी किंवा आपल्या इकडे सुद्धा गावाकडे आदिवासी भागामध्ये घराचं छप्पर म्हणून या सागाच्या पानांचा उपयोग केला जातो. मग अशा या सागाच्या पानांचा जर आपण पेसा कायद्याअंतर्गत अंमलबजावणी केली आणि वन विभागामध्ये किंवा वन खात्याच्या अखत्यारीत ज्या जमिनी आहेत तिथे जे साग आहेत या पानांचा जर आपण उपयोग केला तर त्यातून आपल्या गावालाही उत्पन्न होईल आणि तरुणांना सुद्धा रोजगार मिळेल. म्हणजे साग लागवड ही सुद्धा फायद्याची आहे. मग त्या सागाची या रोपवाटिका कशा तयार करता येतील, याच्यातून एक रोपवाटिकेमधून सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आर्थिक उत्पन्न आपल्याला मिळू शकेल. त्याप्रमाणे सागासाठी जी वेगवेगळे पद्धतीचे लागवडीची तंत्र आहेत, सागाची रोपवाटिका कशी तयार करायची, त्याची रोपं कुठं मिळतात, या सर्व गोष्टींचा जर विचार केला आणि त्या पद्धतीने बचत गटांनी किंवा तरुणांनी किंवा महिलांनी, मंडळांनी अशाने एकत्र येऊन अशा प्रकारचे जर प्रयोग केले तर निश्चितच या लागवडीतून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळू शकते आणि सागाचे जतनही होऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारची ही वनसंपत्ती आणि तिचा उपयोग आपण आदिवासी जीवनासाठी करू शकतो. त्याच्यानंतर हिरडा हे झाड पैशाचं झाड म्हणून ओळखलं जातं. आदिवासी भागामध्ये एकमेव आर्थिक उत्पन्नाचं साधन म्हटलं की जरी कुणाला शेती नसली किंवा कोणत्याही प्रकारचं आर्थिक उत्पन्नाचं साधन नसलं तरी हिरडा हे एक अतिशय महत्त्वाचं साधन आहे. हिरड्यावरतीच अनेकांचे संसार उभे राहतात, हिरड्यावरतीच अनेकांची लग्न होतात. म्हणजे हिरडा हे आदिवासींना पैशाचं झाड, हीच उपमा या ठिकाणी देणे योग्य ठरेल.
परंतु मग या हिरडा लागवडीसाठी आपल्याला काय काय करता येईल? हिरड्याची रोपं सहसा पाहायला मिळत नाहीत. मग हिरड्याची रोपं कशी तयार करता येतील? त्याची जर लागवड अनेक ठिकाणी केली, ज्या भागामध्ये हिरडा नाही अशा ठिकाणी त्याची लागवड केली तर प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी थोडेफार आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. आणि म्हणून हा हिरडा लागवड करणे गरजेचं आहे. हिरड्याचा केवळ आर्थिक उत्पन्न म्हणून नाही, परंतु औषधी वनस्पती म्हणून सुद्धा हिरड्याचा उपयोग केला जातो. या हिरड्यामध्ये कारखान्यासाठी कच्चा माल, त्याच्यानंतर जे औषधांमध्ये आपण बाळ हिरडा असतो तो लहान मुलांना खोकल्यासाठी असेल किंवा इतर कारणासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे ही जी माहिती आहे ही जर आपण अधिक सखोल प्रमाणात विस्तृत प्रमाणात जर केली तर त्याच्यापासून आपल्याला पूड तयार करता येईल. हिरड्यापासून वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतील ती करता येईल. वेदामध्ये सुद्धा या हिरड्याचा उपयोग केला जातो. आणि मग अशा प्रकारची जर माहिती आदिवासी तरुणांनी मिळवून त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितच हिरडा हा आदिवासींना चांगल्या प्रकारचं आर्थिक उत्पन्नाचं साधन होऊ शकते. आणि ही वनसंपत्ती जतन करण्याची गरज आहे. हिरड्याच्या बाबतीत आणखी एक सांगायचं झालं तर हिरड्यासाठी जे प्रक्रिया उद्योग आहेत हे जर उभारले किंवा त्याची साठवणूक करून ठेवली तर व्यापाऱ्यांपासून जी आदिवासींची लूट होते ती लूट थांबवली जाईल आणि त्यातूनच आदिवासी तरुणांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकेल. त्याच्यानंतर आणखी एका वनस्पतीची या ठिकाणी मी माहिती देत आहे. मोह नावाचा एक वृक्ष आहे. काहीच यांना माहीत पण नसेल, बऱ्याच लोकांना तो माहीत आहे. परंतु मोहा हा आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणावा लागेल. या मोहाच्या अगदी सरपणापासून तर फुला पानापासून सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो. पानापासून त्याच्या पत्रावळ्या बनवता येतात. मोहाच्या फुलांपासून शीतपेय अथवा सरबत बनवली जाते. मोहाच्या फुलांची उत्तम प्रकारे सरबत असते आणि सरबतीला खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये मागणी असते. त्याच्यावरती प्रक्रिया करून जर चांगल्या प्रकारचं पेय बनवलं तर अनेक रोगांवरती अनेक आजारांवरती ह्या मोहाच्या सरबतचा किंवा औषधाचा उपयोग केला जातो. म्हणजे अशा प्रकारे हे गुणधर्म कोणते आहेत हे शोधून जर त्या प्रकारे आपण व्यापारी दृष्टीने त्याचा उपयोग केला तर निश्चितच याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा मिळू शकेल. दुसरी मोहाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हटली तर मोहाची जी फळं असतात या फळापासून चांगल्या प्रकारची भाजी मिळते. ही भाजी आयुर्वेदिक असते. अनेक रोगांवरती ती गुणकारी असते. म्हणजे मोहा या वनस्पतीचा कुठलाच भाग वाया जात नाही. मोहाच्या ज्या बिया असतात याच्यापासून चांगल्या प्रकारचं खाद्यतेल मिळतं. या बियासुद्धा साठवल्या काही ठिकाणी साठवतात कोकणामध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या ज्या पश्चिम भागामध्ये आंबेगाव, खेड, जुन्नर या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये किंवा गडचिरोली, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये, जळगाव, नाशिकचा काही भाग असेल या ठिकाणी सुद्धा या मोहाची झाडं आहेत. आणि ही एक अतिशय महत्त्वाची अशी वनसंपत्ती आहे. या मोहाच्या झाडापासून ज्या बिया असतात, मी फुलांचा उपयोग सांगितला, परंतु जी बिया असतात याच्यापासून खाद्यतेल मिळतं आणि हे खाद्यतेल इतर तेलापेक्षा अतिशय चांगल्या प्रकारचं विषमुक्त, रासायनमुक्त हे तेल आपल्याला असतं आणि त्याचा आपण खाद्यतेल म्हणून उपयोग करू शकतो. शहरातील काही लोकांना शेंगदाणा, सूर्यफूल किंवा सोयाबीन अशी ठराविक प्रकारची तेलं माहीत आहेत किंवा एखाद्या कंपनीची नावानुसार ते तेलाला ओळखतात. परंतु मोहाचं तेल हे अतिशय चांगल्या प्रकारचे एक प्रकारे ते आयुर्वेदिकच म्हणावं लागेल की जेणेकरून माणसाला ज्या व्याधी होतात, अनेक आजार असतात, हे आजार आणि व्याधी बरं करण्याचं काम ह्या मोहाच्या बियांपासून, तेलापासून आपल्याला मिळत असतं. म्हणजे त्या बियांपासून तेल निघतं आणि जो चोथा उरतो त्याच्यापासून पेंड तयार होते. ती सुद्धा जनावरांना अतिशय चांगल्या प्रकारे खाद्य म्हणून तिचा उपयोग होतो. म्हणजे पहा, त्याला कल्पवृक्ष मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की मोहाचं झाड हे अतिशय चांगल्या प्रकारचं कल्पवृक्ष म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि म्हणून ही वनसंपत्ती जतन करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारे ही झाडं नसतील, ही वनसंपत्ती नसेल तर त्याची सुद्धा जतन संवर्धन करण्याची गरज आहे.
अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणात या मोहाच्या झाडाची वृक्षतोड केली जाते. इमारतीसाठी असेल किंवा वेगवेगळे प्रकारचे प्रकल्प असतील यांमध्ये या झाडाची कत्तल केली जाते. आणि म्हणून या मोहाच्या झाडाचं, या वनसंपत्तीचं जतन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर आणखी एक वनस्पती आहे, सगळ्याच वनस्पती उपयुक्त आहेत, परंतु आणखी एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे कारवी. कारवी ही अशी वनस्पती आहे की ही शेती कामासाठी किंवा बागायती पिकांसाठी या शेतीच्या एक कारवी म्हणजे छोटं झुडूप आहे आणि तिथं एक काठी, सरळ काठी निघते. त्या काठीचा उपयोग शेती कामासाठी केला जातो. शेतामध्ये ज्या बागायती पिकं असतात त्या बागायती पिकांना आधार देण्यासाठी या काठीचा उपयोग केला जातो. आणि मुबलक प्रमाणामध्ये जे डोंगर आहेत, सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांगा आहेत, या डोंगर रांगांमध्ये विपुल प्रमाणामध्ये ही कारवी वनस्पती आपल्याला आढळते. 12 वर्षानंतर, कारवीच्या बाबतीत आणखी तुम्हाला माहिती सांगतो की 12 वर्षानंतर या कारवीला फुलं येतात आणि फुलं आल्यानंतर ती कारवी मरते किंवा तिचा जो वनस्पती आहे ती वाळून जाते. परंतु ज्या वेळेला 12 वर्षांनी त्या कारवीला फुलं येतात तेव्हा या कारवीवरती, या फुलांवरती मधमाशा मध गोळा करण्यासाठी येतात आणि मग त्यावेळेला प्रचंड प्रमाणात आपल्याला मध मिळते. या मधाचा सुद्धा आपल्याला उपयोग एक उत्पन्न म्हणून, वनसंपत्ती म्हणून त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. तर अशा प्रकारची कारवी, हिचं सुद्धा आपण जर जतन केलं, परंतु अलीकडच्या काळामध्ये जंगलांना आगी लावण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि असे वणवे लागले, आग लागली की ही जी कारवी वनस्पती आहे जळून त्याच्यामध्ये भस्मसात होते. तर माझी या ठिकाणी सुद्धा एक विनंती राहील की असं कुणीही चुकून करू नका, जंगलांना आगी लावू नका. वणव्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत, ज्या उपयुक्त वनस्पती आहेत, जी आपली वनसंपत्ती आहे, ही जळून खाक होते. आणि म्हणून या वनस्पतींचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे आणखी खूप अशा वनस्पती आहेत की त्याच्यापासून आपल्याला वनसंपत्ती मिळू शकते. आवळा आहे, अर्जुन सादरा आहे, आंबा आहे, बेल आहे, शिवण, एरंड, असे कितीतरी वनस्पती आहेत आणि या वनस्पतींचा उपयोग आपल्याला वनसंपत्ती म्हणून करता येईल. त्याचप्रमाणे गवताचे काही प्रकार आहेत. हे गवत म्हणजे सुद्धा एक वनसंपत्तीच आहे, कारण या गवतावर, हे गवत किंवा झाडपाला आहे, याच्यावरती आपल्याला पशुपालन करता येतं. मग हे जे गवत आहे, हे गवत कोणत्या प्रकारचं आहे, याची माहिती कुठे मिळेल किंवा गवताचा उपयोग कोणत्या गवतापासून कोणत्या प्रकारे, कोणत्या प्राण्याला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो, हे जर आपण याचा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने त्या गवताचं जतन केलं, त्याची लागवड केली, ते गवत आपल्या इकडे विपुल प्रमाणात आहे, ते गवत साठवून ते जर ज्या ठिकाणी पशुपालन केलं जातं अशा लोकांना जर त्याची विक्री केली तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकेल. कुकडा जाळी, मुंडा जाळी, बुरनूस, त्याचप्रमाणे मारवेल, कुसळ्या गवत, कोथीर, गोंडाळ, त्याच्याप्रमाणे शेडा, अशी गवताची खूप वेगवेगळी नावं आहेत. आणि ही गवत मी सुद्धा स्वतः अनुभवलेलं आहे, मला त्याची जाणीव आहे. परंतु ह्या गवतापासून, म्हणजे कोणत्या गवत जर आपण जनावरांना टाकलं तर त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं दूध मिळतं, त्या दुधाला चांगल्या प्रकारची फॅट मिळते. भोस आहे, वावशा गवत आहे, बरड आहे, मोळाचा सुद्धा उपयोग आहे, म्हणजे या मोळापासून अनेक प्रकारे हे केलं जातं. त्याचप्रमाणे घायपात, ही अशी कितीतरी वनसंपत्ती आपल्या आजूबाजूला आहे आणि या वनसंपत्तीचं आपण जतन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वनस्पतींबाबत आपण पाहिलं. यानंतर जर पुढचा विचार केला तर औषधी वनस्पती, आदिवासी आणि औषधी वनस्पती हे फार पूर्वीपासूनचे समीकरण आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून जर विचार केला की ज्या वेळेला अशा प्रकारे शिवाजी महाराजांना जे काही प्रसंग त्यांच्यावरती ओढवला होता, अशा वेळेला सुद्धा जर मदत कोणी केली असेल तर ह्या जंगलातील लोकांनी, या आदिवासी लोकांनी त्यांना ती वन औषधी मिळवून दिलेली आहे. आणि म्हणून या आदिवासींच्या जीवनामध्ये औषधी वनस्पतींचं महत्त्व खूप आहे. मग त्या औषधी वनस्पती ह्या आपल्या परिसरामध्ये, आदिवासी भागामध्ये मिळतात. त्याच्यापासून विविध प्रकारचे काढे, मलम, भस्म, चूर्ण, गुटिका किंवा लेप बनवता येतात. आणि हे संपूर्ण या औषधी वनस्पतींचा उपयोग आपण आयुर्वेदामध्ये करतो.
मग आयुर्वेदिक कंपन्या त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचे लेप बनवतात, त्याची पावडर बनवतात, त्याचे चूर्ण बनवतात, त्याचा काढा बनवतात आणि प्रचंड प्रकारचा असा नफा कमवतात. मग हेच जर आपण याच्याबद्दल माहिती घेतली, आदिवासी तरुणांनी, आदिवासी महिला बचत गटांनी जर याची माहिती घेतली आणि स्वतःच जर याच्यावरती प्रक्रिया केली, चांगल्या प्रकारचे लेप बनवले, चांगल्या प्रकारचे उपचार चालू केले, तर निश्चितच कितीतरी मोठ्या प्रमाणाची आर्थिक उलाढाल होईल आणि आदिवासी हा सुखसंपन्न बनेल. चरक संहिता या ग्रंथामध्ये 700 पेक्षा जास्त औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे. मग या औषधी वनस्पतींचे उपयोग, ती ओळखायची कशी, ती गोळा करायची केव्हा, ती वाळवायची कशी, तिच्या सालीपासून, फुलापासून, पानापासून, कोणत्या अवयवापासून त्या वनस्पतीचे आपल्याला औषध बनवायचं, ही संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये आहे. आणि मग जर असा अभ्यास केला तर आदिवासी तरुणांनी, मला वाटतं आदिवासीमध्ये महादेव कोळे असतील, ठाकर समाज असेल, वारली असेल, कातकरी असेल, अशा या लोकांनी ह्या वनौषधी, त्यांना वनौषधींची माहिती आहे, वनौषधींची संपूर्ण माहिती त्यांच्याजवळ असल्यानं ते अनेक जर्जर आणि दुर्धर आजारांवरती, असाध्य आजारांवरती त्यांनी उपचार केलेले आहेत. परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार नाही. काही ठराविक लोकांकडे ही माहिती आहे आणि ही माहिती जगासमोर जर आणली, त्याचं उत्पादन त्यांनी चालू केले, बचत गटाच्या माध्यमातून याचं उत्पादन केलं, त्याला जर चांगल्या प्रकारचं जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी मिळाली, तर आदिवासी गावं, आदिवासी खेडे, आदिवासी वाड्या ह्या संपूर्ण स्वयंपूर्ण बनतील. कोणत्याही गावामध्ये स्थलांतर होणार नाही, बेरोजगारी राहणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर नियोजन केलं, या औषधी वनस्पतीचा आपण जर चांगल्या प्रकारे उपयोग केला, तर निश्चितच या वनसंपत्तीचा आपण चांगला विनियोग केला असं म्हणावं लागेल. मग या औषधी वनस्पती कोणत्या आहेत, मी काही नावं या ठिकाणी सांगत आहे. त्यांचे जर उपयोग सांगायला गेलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही, परंतु ही जी नावं आहेत ही तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगतो. आपल्या आसपास परिसरामध्ये कडुनिंब आहे, गुळवेल आहे. या गुळवेलचा उपयोग सध्या या कोरोना काळामध्ये प्रत्येकाने केलेला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल, ही गुळवेल आपल्या इकडं प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. अनेक झाडांवरती, विशेष करून जी कडुलिंबाच्या झाडावरती गुळवेल असते, ही अतिशय गुणकारी असते असं जाणकार लोक सांगतात. परंतु आपल्या इकडे गावाकडे किंवा डोंगरावरती, जंगलामध्ये ही गुळवेल मुबलक प्रमाणात आढळते. तुळस असेल, तुळस ही प्रत्येकाच्या घरीदारी असते, ही सुद्धा औषधी वनस्पती आहे. कोरफड आहे, आडुळसा आहे, त्याच्यानंतर निरगुडी, वेखंड, शिकेकाई, आवळा, उन्हाळी, उंबर, ही सर्व झाडं, प्रत्येक झाड हे औषधी असतं. फक्त त्याचा उपयोग आपल्याला माहीत नाही आणि म्हणून अज्ञान आहे आणि म्हणून त्याचा आपल्याला वापर करता येत नाही. रिठा, अनंतमूळ, शिकेखाई, पानफुटी, आघाडा. जर किडनी स्टोन असेल तर आपण पानफुटीची पानं खायला सांगतो. म्हणजे हे जे औषधी वनस्पतींचे गुणधर्म आपल्याला जर माहीत असतील आणि जर ते आपण त्याची लागवड केली, त्याच्या व्यावहारिक दृष्टीने जर उपयोग केला, तर निश्चितच आदिवासींसाठी फायद्याचं आहे. हाडसांधी म्हणून एक प्रकारची वनस्पती असते. जर आपण फ्रॅक्चर झालं, अपघातामध्ये एखादं हाड फ्रॅक्चर झालं, पायाचं हाड फ्रॅक्चर झालं, तर आपण डॉक्टरांकडे जातो. परंतु पूर्वीच्या काळी आदिवासी लोक हे त्यावेळेला दवाखाने नव्हते. मग अशा वेळेला हे असे अपघात होत नव्हते का? सर्व काही होत होतं. परंतु मग ह्या आदिवासींजवळ ही सर्व विद्या होती, ही माहिती त्यांना होती. आणि मग हाडसांधी नावाची एक वनस्पती आहे, वेलवर्गीय वनस्पती आहे. तिच्या सालीपासून भुकटी बनवली जाते आणि ती आपण जर खाल्ली तर बरोबर आपले जे फ्रॅक्चर झालेलं हाड आहे ते जोडलं जायचं आणि म्हणूनच त्या वनस्पतीला मला वाटतं हाडसांधी असं म्हणतात. तर ही हाडसांधी असेल, हिरडा असेल, हिरड्याचा उपयोग तर आम्हाला सर्वांना माहीत आहे. जेव्हा लहान मुलाला खोकला येत असतो त्यावेळेला हिरड्याची भुकटी करून दिली जाते. म्हणजे इतर औषधांपेक्षा अतिशय गुणकारी हा बाळ हिरडा या लहान मुलांना दिला जातो. बेहडा, त्याच्यानंतर चाफा असेल, हादगा असेल, भोकर. भोकर एक वनस्पती आहे. ह्या भोकरीची भाजी अतिशय गुणकारी आहे मधुमेहावरती. त्याचप्रमाणे भोकरीच्या पाल्याची सुद्धा भाजी केली जाते, भोकरांची सुद्धा भाजी केली जाते. आयुर्वेदिक अशा प्रकारची भाजी आहे जेणेकरून थकवा दूर होतो. विविध प्रकारच्या व्याधी आजार असतील हे ह्या भाज्या खाल्ल्यानं किंवा ह्या औषधी वनस्पतीचं सेवन केल्याने दूर होतात. त्याचप्रमाणे रक्तचंदन आहे, बिब्बा आहे, बेल,
बहावा, या बहाव्याच्या फुलाची जरी भाजी खाली तरी असे जाणकार लोक सांगायचे की जर तांदळेपणा असेल तर या बहाव्याच्या, याला पिवळी फुलं येतात आणि या पिवळ्या फुलांची जर भाजी खाली उन्हाळ्यामध्ये साधारण मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये याला फुलं येतात आणि या फुलांची जर भाजी खाली तर तांदळेपणा हा जो विकार आहे हा आपला दूर होतो. पांगारा, शिरड, बकान, चित्रूक, रुई, नागरमोथा, धावडा, भुया आवळी, म्हणजे अशी कितीतरी वनस्पती आहेत. महारूक आहे, माका, एरंड, टेंभुर्णी, टाकळा, करंज, अशा कितीतरी प्रकारच्या या वनस्पती आहेत. ह्या प्रत्येक परिसरामध्ये त्यांची नावं वेगवेगळी असू शकतात. या आदिवासी पट्ट्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आदिवासी भाग आहे या ठिकाणी स्थानिक नावं वेगवेगळी असतील, परंतु ती कोणत्या आजारावरती कोणत्या वनस्पती गुणकारी आहेत याचा प्रत्येकाने जर अभ्यास केला तर मला वाटतं कुठेही नोकरी चाकरी करण्याची गरज आदिवासी तरुणांना भासणार नाही. फक्त त्याचं ज्ञान मिळवणं हे गरजेचं आहे. रिंगणी एक अतिशय औषधी वनस्पती आहे. रुई, वड, वेकळ, साबर, त्याला निवडुंग म्हणतो. हे निवडुंग वनस्पती याचा उपयोग मी पूर्वीच्या काळी एक पूर्वजांकडून, आमच्या आजोबांकडून कथा ऐकली होती की ज्या वेळेला शिकार करायला लोक जायची आणि रानडुकराला जर एखादा हत्यार लागलं, भाला लागला, तर रानडुक्कर हे त्या साबरीच्या झाडाखाली जायचं आणि त्याच्या दाताने त्या साबरीला त्याची साल काढायची आणि ते चीक असतं, पांढरं चीक, ती त्या जखमीवरती ते रानडुक्कर लावायचं. म्हणजे प्राण्यांना सुद्धा ह्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म माहिती आहेत. मग माणसांना का माहीत नसावीत? आणि म्हणून ती जर ते साबरीचं, त्या निवडुंगाचं चीक जर त्या जखमीवर लावलं तर ती जखम बरी व्हायची. म्हणजे हे जे सर्व आदिवासी समाज आहेत, अंध समाज असेल किंवा वारली समाज असेल, ठाकर समाज असेल, कातकरी समाज, या सर्व समाजातील सुशिक्षित तरुणांनी अशा प्रकारची माहिती गोळा करून या औषधी वनस्पतींचं जतन करणं गरजेचं आहे आणि त्याचा प्रचार करणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारे मलम केले, भुकटी केली, काढे तयार केले, विकले तर त्याच्यातून चांगल्या प्रकारचं आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळू शकेल. आणि हीच वनसंपत्ती आपल्याला आता जतन करायची आहे. अनेक आदिवासी बांधव हे नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त शहराकडे गेलेले आहेत, परंतु त्यांची नवीन पिढी आहे, यांना या औषधी वनस्पतींचा विसर पडत आहे किंवा त्यांना ते माहीत नाहीत. परंतु हे माहीत करून देणं गरजेचं आहे. आपण दवाखान्यात गेलो तर प्रचंड प्रमाणात आपल्याकडून फी आकारली जाते, परंतु छोटे छोटे या गोष्टी असतात. छोटे छोट्या आजारांवरती कितीतरी अशा प्रकारचे या घरगुती उपचारांनी किंवा औषधी वनस्पती आपल्या आजूबाजूला असतात, त्याच्यावरून उपचार केले जातात. आणि जर ही माहिती घेतली तर निश्चितच आपले आरोग्यमान चांगल्या प्रकारचं राहू शकेल, सुधारू शकेल. याच्यानंतर आणखी पुढची जर वनसंपत्तीचा विचार केला तर रानभाज्या. पहा, वनसंपत्तीपैकी रानभाज्या ही एक प्रमुख वनसंपत्ती म्हणावी लागेल. कारण या रानभाज्या ह्या डोंगरदऱ्यात उपलब्ध असतात आणि त्या नैसर्गिकरित्या उगवतात, नैसर्गिकरित्या वाढतात. त्यामुळे या रानभाज्या विषमुक्त असतात, खतमुक्त असतात आणि आरोग्यासाठी अतिशय फलदायी असतात. त्यांच्यामध्ये विविध आजार किंवा विकार घालवण्याचे गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात आणि म्हणून या रानभाज्यांची ओळख करून घेणं गरजेचं आहे आणि ह्या रानभाज्या खाणं सुद्धा गरजेचं आहे. शहरातील लोकांना या रानभाज्यांची ओळख नाही, यांची माहिती नाही. त्यांना ठराविक भाज्या माहीत आहेत आणि त्यांचं सेवन ते करत असतात. मग ह्या रानभाज्या आपल्या कधीतरी शहरात जाऊ द्या, त्यांना बाजारपेठ दाखवा, त्यांच्यापासून उत्पन्न मिळू द्या. लोकांना कंटाळा आलाय त्याच भाज्या खाऊन. आणि म्हणून मला वाटतं ह्या ज्या रानभाज्या आहेत याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ती बनवण्याची पद्धतीची रेसिपी ही सुद्धा लोकांना सांगितली पाहिजे. आणि जर अशा प्रकारे हे केलं तर एक चांगल्या प्रकारचं उत्पन्नाचं साधन आदिवासींना मिळू शकेल. आता अलीकडच्या काळामध्ये रानभाज्यांचे महोत्सव भरवले जातात. बचत गटाच्या माध्यमामधून रानभाज्या, त्याची रेसिपी कशी करायची, त्यांची नावं काय, ती कुठून मिळवायची, ह्या सर्व गोष्टी आता रानभाज्यांच्या महोत्सवामधून जगासमोर येत आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारची त्याला मागणी आहे. मग ह्या रानभाज्या कोणत्या?
तर चायताची भाजी, काही ठिकाणी त्याला चाईचा वेल असं म्हणतात, चायची भाजी म्हणतात. त्याच्यानंतर करटोली, त्याच्यानंतर गोमेटा, लोती, शेवाळा, अशा कितीतरी भाज्या आहेत. फांजी, चिचारडे, कुरडूची भाजी. जर एखाद्याला किडनी स्टोन झाला असेल तर कुरडूची भाजी अवश्य खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत ह्या कोणत्या ना कोणत्या, ह्या रानभाज्या कोणत्या ना कोणत्या आजारांवरती गुणकारी आहेत. आणि म्हणून या भाज्यांचं जतन करणं गरजेचं आहे. पाथरी आहे, आळू आहे, माठ आहे, राजगिरा आहे, तांदूळजा आहे, कुसरा, उंबर, सायरधोडे. हे सायरधोडे आपल्या इकडे सायरीचं जे झाड असतं याला जी फळं येतात ही कोवळी फळं जर आपण वाळवून ठेवली तर वर्षभर याचं आपल्याला ही भाजी खाता येऊ शकते. त्याचप्रमाणे भोकर आहे, भोकरंसुद्धा आपण वर्षभर खाऊ शकतो, पाहू शकतो. म्हणजे अशा प्रकारे या भाज्या वाळवून ठेवल्या, खारवून ठेवल्या तर या रानभाज्यांचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतील. त्याचप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे मोहाची भाजी आहे, बांबू आहे, कौदर, फणसची भाजी आहे, कपाळफोडी, मायाळू. हे माहितीसाठी मी नावं सांगत आहे. पानओवा, त्याच्यानंतर केना, शेवग्याच्या पाल्याची सुद्धा भाजी होती. म्हणजे भुई आवळी, आंबुशी, गुळवेल, ह्या सर्व भाज्या आहेत. पिंपळ, सुरण, मुरट, आंबाडी, ह्या ज्या भाज्या आहेत या भाज्यांची आपण ओळख करून घेणं गरजेचं आहे, माहिती करून घेणं गरजेचं आहे. भारंगी आहे, चिवळे आहे, चिलूची भाजी आहे, वाघाटी. तर वाघाटीची एक भाजी अतिशय गुणकारी आणि अतिशय चांगल्या प्रकारची ही भाजी. ही पूर्वीच्या काळी जेव्हा लोक उपवास करायचे तेव्हा ही उपवास सोडवण्यासाठी या वाघाटीची भाजी आवर्जून लोक खायचे. कोकणातही ही भाजी आहे, परंतु अतिशय दुर्मिळ प्रमाणामध्ये ही भाजी उपलब्ध आहे. अवश्य या अशा वनस्पतींवरती संशोधन होऊन त्यांचं जतन करणं गरजेचं आहे. करटोली ही पावसाळ्यामध्येच उगवते आणि पावसाळ्यामध्येच याची भाजी मिळते. परंतु अलीकडच्या काळामध्ये करटोलीवरती संशोधन होऊन शेतामध्ये, आपल्या परसबागेमध्ये आजूबाजूला याचं उत्पादन घेतात आणि म्हणून बाजारपेठांमध्ये करटोली ही आपल्याला पाहायला मिळतात, अनेक लोकांना खायला मिळतात. परंतु या ज्या भाज्या आहेत या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, त्यांचं जतन करणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी काय करता येईल की त्या भाज्या, चिचारड्या आहे, चाईचा बार असतो, ह्या ज्या भाज्या आहेत ह्या आपल्याला जतन करून त्याची शेती जर केली तर शेतीच्या माध्यमामधून आपल्याला ह्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील. जर वेगवेगळ्या त्याला प्रचंड प्रमाणात मागणी असणार, कारण ह्या दुर्मिळ भाज्या आहेत. आणि अशा प्रकारे जर याचं जतन केलं, याची शेती केली तर कायमस्वरूपी या लोकांना ह्या भाज्या आपल्याला खायला मिळतील. आणि या भाज्या विषमुक्त असतात, खतमुक्त असतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या भाज्यांपासून कोणताही इफेक्ट किंवा कोणतेही परिणाम आपल्या शरीरावरती होत नाहीत. जसं इतर भाज्या जर खाल्ल्या तर आपल्याला काहीतरी होण्याचा धोका असतो किंवा त्या रासायनिक खतांमुळं आपल्या शरीरावरती शरीरात विकार जडले जातात. परंतु ह्या ज्या भाज्या आहेत रानभाज्या, ह्या अतिशय आयुर्वेदिक असतात, अतिशय गुणकारी असतात. याने तुम्हाला कोणताही माणूस असू द्या त्याला ताजंतवानं फ्रेश वाटणार आणि अतिशय रुचकर चवदार ह्या भाज्या असतात. आणि म्हणून या भाज्या जतन केल्या पाहिजेत. आपण पारंपरिक पिकं घेतो, या पारंपरिक पिकांना छेद देऊन अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीनं तंत्रज्ञानाची जोड देऊन जर या भाज्यांचं जतन केलं तर निश्चितच मला वाटतं या रानभाज्यांना चांगले दिवस येतील. या रानभाज्यांना आदिवासी तरुणांनी त्याचा अभ्यास करून या रानभाज्यांना शहराचा रस्ता दाखवायला हवा. शहरातील लोकांनाही कधीतरी त्याची चव चाखून द्यायला हवी. त्याच्यानंतर आणखी जर विचार केला या वनसंपत्तीचा तर वनसंपत्तीमध्ये रानमेवा उन्हाळ्यामध्ये प्रत्येक आदिवासी हा जो नोकरदार आहे हा आपल्या गावाकडे जातो. त्याचं कारण एक असतं की गावाकडे जो रानमेवा असतो मग त्याच्यामध्ये आंबा, फणस, चिंचा, बोरे, आवळा, आंबेळी, तोरणं, जांभूळ, आळू, काजू, साबरबोंडा असेल, कवट असेल, अशिंद असेल, असे कितीतरी प्रकारची ही फळं असतात की ही फळं कुणाला माहीत नाहीत. बऱ्याच जणांना ते माहीत नाही, ठराविक लोकांनाच माहीत असतात. ज्या भागामध्ये ती पिकतात त्या भागातील लोकच त्याचा आस्वाद घेतात. आणि म्हणून हा रानमेवा ही सुद्धा आपली एक वनसंपत्ती म्हणावी लागेल. मग या
वनसंपत्तीचा, या रानमेव्याचा जर आपण आर्थिकदृष्ट्या विचार केला, त्याची जर विक्री केली आणि या रानमेव्याचे जतन केलं. आता पहा, करवंद आहे, या करवंदापासून आपल्याला विविध प्रकारचे पदार्थ बनवता येतात. करवंदाचं लोणचं बनवता येतं, करवंदाचं सरबत बनवता येईल, करवंदाचं वाळवून त्याला मीठ लावून चांगल्या प्रकारच्या फोडी, एक आंबट तुरट अशा प्रकारच्या आपल्याला त्यांच्यापासून पदार्थ बनवता येतात. मुरंबा बनवता येईल किंवा आंब्यापासून लोणचं तर होतंच, परंतु आंब्यापासून मुरंबा असेल, आंब्याची बर्फी बनवता येते, वडी बनवता येते, पन्हे बनवता येतात, जाम बनवता येतो. म्हणजे कितीतरी विपुल प्रमाणामध्ये आंबा असेल, फणस असेल, चिंचा असतील, चिंचापासून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे सॉस बनवता येतात. म्हणजे याच्यावरती ही प्रक्रिया कशा करायच्या, काय करायच्या, याची माहिती जर आदिवासी तरुणांनी घेतली तर निश्चितच त्यांना कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. गावागावामध्ये ग्रामसभेमध्ये जर अशा प्रकारे तरुणांनी एकत्र येऊन या रानमेव्याची लागवड केली किंवा रानमेवा ज्याच्यापासून मिळतो अशा वनस्पती असतील, रानभाज्या असतील, आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या वनस्पती असतील, याची जर लागवड केली तर निश्चितच प्रत्येक गाव, प्रत्येक आदिवासी खेडं हे स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आज विचार करता रानमेव्याला शहरामध्ये प्रचंड प्रमाणात मागणी आहे. करवंद जर आपण पाहिलं तर पहा, उन्हाळ्यामध्ये आदिवासी महिला डोक्यावर पाट्या घेऊन शहरामध्ये विक्रीला येतात आणि त्यांना प्रचंड मागणी असते. आंबट तुरट लागणार ही काळी मैना, शहरामध्ये काळी मैना अशा प्रकारचा तिचा नामोल्लेख केला जातो. परंतु ही काळी मैना आता दुर्मिळ होत चाललेली आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावरती सगळीकडे ही काळी मैना आढळायची, दिसायची. मेमध्ये, एप्रिलमध्ये जर पाहिलं तर त्याला जाळी म्हणतात. ही करवंदाची जाळी अशी काळी व्हायची. परंतु ही करवंद आता अनेक गावांमधून नष्ट होत चाललेली आहे. त्याच्यामागे सरपणासाठी वृक्षतोड असेल किंवा आगी लावण्याचं जे प्रमाण आहे, याच्यामुळं ह्या वनस्पती आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. आंबेळी, तोरणं, पिठोर प्रकारचे अतिशय छान अशी चटकदार चव असते ह्या फळांना आणि ही फळं आता पाहायला मिळत नाही. बाजारामध्ये क्वचितच प्रसंगी कुठेतरी ती खायला पाहायला मिळतात. जेव्हा दुर्गम आदिवासी भागात जाऊ, कोकणात जाऊ, कुठल्या तरी जाऊ, त्यावेळेला ही फळं खायला मिळतात आणि मग ह्या फळांचं जतन होणं गरजेचं आहे. ही फळं केवळ चवदारच नाहीत, तर या फळांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. तुम्ही खाल्ल्यानंतर अनेक प्रकारचे तुमचे विकार, मी सांगितलं मगाशी, ह्या संपूर्ण वनसंपत्तीमध्येच एक माणसामध्ये इम्युनिटी पॉवर वाढवण्याची क्षमता असते आणि म्हणून हे रानमेवा असेल, हा जतन करणं गरजेचं आहे. मग ह्या रानमेव्यामध्ये फक्त ही फळंच येतात का, तर नाही. रानमेवामध्ये ज्या जंगलापासून ज्या विविध प्रकारच्या आणखी काही उपयुक्त अशा वस्तू मिळतात, याचा सुद्धा आपल्याला उल्लेख करावा लागेल. मग मध असेल, मेण असेल, डिंक असेल, त्याच्यानंतर लाख, कात, ह्या सर्व गोष्टी, मुरट शेंगा आहेत, या सर्व गोष्टींचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. पहा, मध आपण जर पाहिली तर बाजारामध्ये आपण जेव्हा मेडिकलमधून किंवा एखाद्या दुकानातून मध विकत घेतो, तेव्हा ती मध हजारो रुपये किलोने विकत मिळते. विशिष्ट कंपन्याचा त्याच्यावरती लेबल लावलेला असतो. परंतु हीच मध आपल्या आदिवासी भागामध्ये आदिवासी तरुण युवक अतिशय ताज्या पद्धतीनं काढतात. अतिशय शुद्ध प्रकारची मध असते, भेसळयुक्त मध अजिबातच नसते. म्हणजे ही जर मध तुम्ही गोळा केली आणि तिची जर विक्री केली, चांगली बाजारपेठ पाहिली, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जर जाहिरात केली, तर आदिवासी तरुणांना कितीतरी चांगल्या प्रकारचं आर्थिक उत्पन्न मिळू शकतं. मग त्या मोहळामध्ये साधं मोहळ असेल, आघ्या मोहळ असेल, त्याच्यानंतर मोहर असते, कोत्या मोहळ नावाचा एक प्रकार असतो. त्याची जर मध, ही तर खूप दुर्मिळ मध असते, ते कुठंतरी झाडाच्या खोडामध्ये किंवा भिंतीमध्ये, घराच्या भिंतीमध्ये हे मोहळ असतं. त्याच्या माशा छोट्या असतात, परंतु ती जी मध असते ही खोकल्यावरती, घसादुखीवरती किंवा तुमच्या इतर आजारांवरती ही मध अतिशय गुणकारी असते. मग याचं वर्गीकरण केलं, जर ह्या मधेचं ही जी मध असते हिचे प्रकार असतात वेगवेगळे, हे लोकांना माहीत नाही. त्यांना सर्रास फक्त बाजारात मिळणारी एखाद्या कंपनीची मध असते तीच माहीत असते. त्याच्यामध्ये सुद्धा भेसळ असू शकते. परंतु ज्या आदिवासी तरुणांकडे मध उपलब्ध असते
मी मगाशी पण एक उल्लेख केला की कारवीला जेव्हा फुलं येतात किंवा वसंत ऋतूमध्ये जेव्हा झाडांना बहर येतो, मोहर येतो, या वेळेला अतिशय शुद्ध प्रकारची मध आपल्याला मिळू शकते. ही एक वनसंपत्ती आहे आणि याच्यातून अतिशय चांगल्या प्रकारे आदिवासी तरुणांना, महिला बचत गटांना मधुमक्षिका पालन सुद्धा करता येऊ शकतं, उत्पन्न मिळू शकतं. आणि ही मध जर आपण त्याचं मार्केटिंग केलं नाही, तिची माहिती घेतली नाही, तर भारंभार विकली जायची. पूर्वीच्या काळी मला आठवतंय की आमच्या घरी सुद्धा आम्ही सुद्धा स्वतः मध काढलेली आहे. परंतु जेव्हा आम्ही बाजारात जायचो तेव्हा 1 किलो मधावरती 1 लिटर गोडे तेल मिळायचं, 1 लिटर कमी असायचं. परंतु म्हणजे अशा प्रकारे ह्या आदिवासींची लूट केलेली जाते. तर ही जर लूट थांबवायची असेल तर ही तुमची शुद्ध मध, हे खणखणीत नाणं आहे. याच्यासाठी तुम्ही मार्केट तयार करा, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जाहिरात करा आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे यातून उत्पन्न मिळू शकतं. त्याचप्रमाणे डिंक, धावडा, सादडा, बाभूळ ही जी झाडं आहेत, या झाडांपासून आपल्याला डिंक मिळतो. हा जो डिंक आहे, हा डिंक अनेक औषधांमध्ये उपयुक्त असतो. डिंकाचे लाडू बनवता येतात आणि हा डिंक गोळा करण्याचं काम खूप जटिल असतं, कठीण काम असतं. आणि मग हा डिंकसुद्धा बाजारामध्ये पूर्वी मला आठवतंय की व्यापारी भारंभार त्या 1 किलो डिंकाच्या मोबदल्यामध्ये 1 किलो हळकुंड मिळायची. आणि मग त्याच्या मोबदल्यामध्ये तो व्यापारी कितीतरी पटीनं अधिक नफा मिळवायचा. मग ही जर लूट थांबवायची असेल तर आपण स्वतः त्याचं मार्केट शोधलं पाहिजे. मधासाठी आपण मार्केट शोधलं पाहिजे. डिंक असेल, मेण असेल, मेण तर आपल्या इकडे आदिवासी बांधव त्याचा फारसा उपयोग करत नाही, परंतु या मेणाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो, मार्केट मिळू शकतं, बाजारपेठ मिळू शकते. मग अशा पद्धतीनं जेव्हा आपले आदिवासी तरुण, आदिवासी महिला मंडळं असतील, सुशिक्षित मंडळे असतील, यांनी जर विचार केला तर निश्चितच या वनसंपत्तीतून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल. आदिवासी मध्ये जी समस्या आहेत, बेरोजगारी आहे, ह्या सर्व गोष्टी आपोआपच काय होतील, कमी होत जातील आणि प्रत्येक खेडं, प्रत्येक वाडी, प्रत्येक पाडं हे स्वयंपूर्ण बनण्याकडे वाटचाल करेल. तर अशा प्रकारे या वनसंपत्तीचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा या ठिकाणी मी सांगतो की ज्या वनसंपत्तीमध्ये शेती आणि दुर्मिळ पिकं आहेत, याचा सुद्धा आपल्याला समावेश करावा लागेल. पण आता आदिवासींची जर शेतीचा विचार केला तर आदिवासींची संपूर्ण शेती ही डोंगराळ भागामध्ये असते, कोरडवाहू असते. पावसाच्या पाण्यावरतीच ही पिकं घेतली जातात. मग या पिकांना रासायनिक खतं नसतात, कारण त्यांच्या आदिवासींची परिस्थितीच तशी नसते की रासायनिक खतं, बागायती पिकं ही त्यांच्याकडे नसतातच मुळी. मग ही जी पिकं असतात, मग याच्यामध्ये नाचणी, वरई, सावा, राळ, हुलगा, त्याच्यानंतर भाताच्या विविध प्रकारच्या जाती आहेत. मग त्याच्यामध्ये तामकुडाई असेल, ढवूळ असेल, रायभोग, जीर, साळ, खडक्या, आंबेमोहर, ह्या ज्या भाताच्या जाती आहेत, ह्या जाती आता नष्ट होत आहेत आणि नवीन संकरित वाहनांची या ठिकाणी भर पडत आहे. मग ह्या जर जाती, ही जर वाहनं आहेत जुने, याचा जर आपण अभ्यास केला, जतन केलं, तर त्याच्यापासून सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. नाचणीचा जर विचार केला तर नाचणी आपल्या इकडे आता नाचणीची भाकर खायला सुद्धा लोक नको म्हणतात, परंतु नाचणी अतिशय उपयुक्त, शरीरासाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारचे हे धान्य आहे. नाचणीपासून नाचणीचे पापड बनवतात, नाचणी सत्व हे लहान मुलांना दिलं जातं, नाचणीची भाकरी केली जाते. म्हणजे अशा प्रकारे ही जी वरई आहे, या वरईला त्याला आपण वरईपासून सुद्धा आपल्याला भगर म्हणतात ते शब्द. म्हणजे भगर आहे. राळ्याचं तर पीक आता पाहायलाच मिळत नाही. राळ्यापासून ज्या आपण पूर्वीच्या वेळी पुऱ्या बनवल्या जायच्या. त्याच्यानंतर हुलगा हे सुद्धा एक आयुर्वेदिक पीक आहे. मध्यंतरी एकदा वाचण्यात आलं होतं की जेव्हा हुलगा आपण सेवन करतो त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जो किडनी स्टोन म्हणजे मूत्रविकार आहेत, हे विकार होणार नाहीत. म्हणजे पूर्वीच्या काळाची लोक ही सर्व सकस अन्न खायची, रसायनमुक्त, विषमुक्त अन्न खायचे आणि म्हणून त्या काळी काही माणसं ही 100-100 वर्ष जगल्याचे अजूनही आपल्याला आठवतात, अनुभव आहे.
म्हणजे अशा प्रकारे ही दुर्मिळ पिकं आहेत, ही पिकं आपण काय केली पाहिजेत, जतन केली पाहिजेत. त्यासाठी मग काय करता येईल, सामूहिक शेती करता येईल. सामूहिक शेतीतून जर अशा प्रकारे नाचणी, वरई, सावा ही जर पिकं घेतली तर सामूहिक शेतीतून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकेल, चांगल्या प्रकारची त्याला बाजारपेठ, चांगल्या प्रकारचा आर्थिक मोबदला त्याच्यातून आपल्याला मिळू शकेल. पहा, या दुर्मिळ जर वाहनांचं जतन केलं तर काय घडू शकतं, किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण या दुर्मिळ वाहनांची लागवड केली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला याच्यातून उत्पन्न मिळू शकतं. या दुर्मिळ वाहनांपासून आर्थिक उत्पन्नाबरोबरच रोजगार निर्मिती मिळू शकते, नावलौकिकताही मिळू शकतो. याचं उत्तम उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्या आदिवासी महिलांपैकीची एक राहीबाई पोपेरे यांचं नामोल्लेख या ठिकाणी करावाच लागेल. राहीबाई पोपेरे यांनी कितीतरी प्रकारचे दुर्मिळ वाण जतन करून ठेवलेले आहेत आणि त्यांनी त्या बियाणांची बँक बनवली आहे, त्यांची पेढी बनवली आहे. म्हणूनच बियाणांची बँक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो आणि त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च सन्मानानं त्या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. म्हणजे राहीबाई पोपेरे यांच्याकडं काहीतरी वालाचेच 20 प्रकार आहेत. त्यांनी जर त्यांच्याकडं जे साळा आहे, जो भात आहे आपण म्हणतो, जर तो भात घातला तर 1 किलोमीटरपर्यंत त्या भाताचा सुगंध दरवळतो. ढवळ आहे. म्हणजे ही जे वाण आहेत हे त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत आणि त्यांनी जवळपास 3000 महिलांना काम दिलेलं आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हे काम दिलेलं आहे. म्हणजे नावलौकिकही वाढला, पुरस्कारही मिळाले, आर्थिक उत्पन्नही मिळाले. अशा प्रकारची जर वाहनांची आपण जतन केलं, अशा प्रकारचे जर दुर्मिळ वाहन आपण जतन केलं, आता ही नाचणी, भात, ढोल, वरई, सावा ही पिकं नष्ट होत आहेत. कोणी शेतामध्ये ती पिकं घेत नाही. बागायती पिकांकडे, ऊस असेल, कांदा लागवड असेल, या बटाटा असेल, याच्याकडे जास्त लोकांचा ओढा आहे. परंतु ही जी पिकं आहेत ही पिकं जतन करून ठेवण्याची गरज आहे. म्हणजे अशा प्रकारे वाण किंवा जे दुर्मिळ जाती आहेत, दुर्मिळ पालेभाज्या आहेत, वेलवर्गीय वनस्पती आहेत, या संपूर्ण जतन करणं गरजेचं आहे. त्यांनी या राहीबाई पोपेऱ्यांनी खरंच एक आदिवासी महिलांपुढे, आदिवासी समाजापुढे एक चांगल्या प्रकारचा आदर्श घालून दिलेला आहे. तर अशा प्रकारे या वनसंपत्तीचा प्रत्येक आदिवासींनी, प्रत्येक महिलांनी, प्रत्येक तरुणांनी जर चांगल्या प्रकारे विनियोग केला, उपयोग केला तर याच्यातून आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. परंतु सध्या एक या ठिकाणी मला खेद व्यक्त करावासा वाटतो की प्रकल्पाच्या नावाखाली आता आदिवासी भागामधील किंवा आदिवासी खेड्यापाड्यांमधील ज्या जमिनी आहेत या सरकार हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा केला जात आहे. मग ते धरणं असतील, त्याचप्रमाणे सेज असेल, इको सेन्सिटिव्ह झोन असेल, अभयारण्य असतील, या प्रकल्पांसाठी पवनचक्क्या असतील, हा जो आदिवासी भाग आहे हा वन खातं किंवा सरकारने काबीज केलेला आहे आणि त्याच्यामुळं आदिवासींचं स्थलांतर घडून येत आहे, आदिवासींचं पुनर्वसन केलं जात आहे आणि त्याच्यामुळं ह्या ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, रानभाज्या आहेत, जी झाडं आहेत, दुर्मिळ पिकं आहेत, ही नष्ट होतात की काय अशी भीतीसुद्धा निर्माण झालेली, भीतीसुद्धा व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे जर या आदिवासींनी ह्या गोष्टींचं जतन केलं नाही तर भावी पिढीला ही जी पिकं आहेत, हा रानमेवा आहे, हा फक्त चित्रामध्येच पाहायला मिळेल. आणि म्हणून या सर्व ज्या गोष्टी आहेत यांचं जतन होणं गरजेचं आहे. वनसंपत्तीचा उपयोग आम्हाला सर्वांना जर घ्यायचा असेल तर निश्चितच या आदिवासींना याच्यातून संशोधन केलं गेलं, आदिवासींनी याच्यातून संशोधन केलं गेलं पाहिजे. आदिवासींनी त्या वनसंपत्तीचं जतन केलं पाहिजे आणि त्याची लागवड केली पाहिजे. आज या ठिकाणी आदिवासी समाज जीवन आणि वनसंपत्ती अजून खूप बोलण्यासारखं म्हणजे गोष्टी आहेत, सांगण्यासारख्या आहेत, परंतु आपल्याकडं वेळही कमी असल्यामुळं या ठिकाणी मी आता शेवटला समारोपाच्या कार्यक्रमाला वळत आहे. तर आदिवासी समाज जीवन आणि वनसंपत्ती
याचा जर खरोखरच गांभीर्याने विचार केला तर निश्चित मला वाटतं ही आदिवासी गावं स्वयंपूर्ण होतील. या उलगुलान एक साहित्यिक चळवळ या कार्यक्रमात आज प्राध्यापक डॉक्टर सखाराम डाखोरे यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि एक आगळा वेगळा विषय घेऊन मी माझ्यापर्यंत जी मला माहिती होती ती देण्याचा पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी निश्चितच जे रसिक श्रोते असतील यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जी माहिती तुम्हाला खरोखरच आवडली आहे निश्चितच त्याचं कौतुक करा आणि पुन्हाही कधी बोलण्याची संधी मिळाली तर यावरती अधिक सखोल प्रकारची माहिती आपल्याला देण्यात येईल. कारण या ठिकाणी रानभाज्या आहेत, या रानभाज्यांची जवळपास 56 प्रकारच्या रानभाज्यांची माहिती, त्याचे आयुर्वेदिक उपयोग ही सुद्धा माझ्याकडे आहे. परंतु हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा कधीतरी संधी मिळाल्यास निश्चित त्याच्यावरती आपण विचार करूया. पुनश्च एकदा सर्व रसिकांचं, श्रोत्यांचं, ज्यांनी या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम बघितला आणि आत्तापर्यंत ज्यांनी या वक्त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे या सर्वांचं प्राध्यापक डॉक्टर सखाराम डाखोरे सरांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय आदिवासी.